नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे GMC भरतीच्या निकालाची आणि जॉईनिंगची आपण सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत आहोत याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच या भरती प्रक्रियेतील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि प्रश्नांची उत्तरे घेऊन आम्ही आज आलो आहोत. हो, तर या एकाच माहिती सत्रामधून GMC भरतीबद्दलची सगळी ताजी आणि अधिकृत माहिती अगदी सोप्या भाषेत मिळणार आहे, जेणेकरून इकडे तिकडे कुठेही शोधाशोध करण्याची गरज पडणार नाही. चला तर मग बघूया आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. संभाजीनगर आणि मुंबईच्या जॉईनिंग अपडेट्सपासून सुरुवात करून पुणे, सोलापूर, सांगलीच्या निकालांबद्दल बोलू. मग नॉर्मलायझेशनसारखे जे काही सामान्य प्रश्न आहेत त्यावरही चर्चा करू आणि शेवटी महत्त्वाच्या तारखांवर एक नजर टाकू. ठीक आहे, तर सर्वात आधी आपण त्या शहरांबद्दल बोलूया जिथे जॉईनिंगची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे किंवा अगदी तोंडावर आली आहे, म्हणजेच संभाजीनगर आणि मुंबई. संभाजीनगरमध्ये ज्यांची निवड झाली आहे त्यांच्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. जॉईनिंग ऑर्डर्स आलेल्या आहेत, त्यामुळे आता कोणत्याही वैयक्तिक मेसेजची किंवा ईमेलची वाट बघत बसू नका. कृपया लवकरात लवकर जाऊन जॉईनिंगची प्रक्रिया पूर्ण करा. अजिबात उशीर करू नका. आता वळूया मुंबईकडे. मुंबईतील उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. सगळं काही ठीक राहिलं तर पुढच्याच आठवड्यात जॉईनिंगची प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपली कागदपत्र आणि बाकी तयारी सुरू ठेवायची आहे. चला आता त्या शहरांबद्दल बोलूया जिथे निकालाची उत्सुकता अगदी शिगेला पोचली आहे. हो, आपण बोलतोय पुणे, सोलापूर आणि सांगली मिरजबद्दल. पाहूया तिथले निकाल कधीपर्यंत अपेक्षित आहेत. तर जसं इथे दिसतंय, सांगली मिरजचा निकाल तर याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागण्याची पूर्ण शक्यता आहे आणि पुणे आणि सोलापूरच्या उमेदवारांना थोडी आणखी वाट पाहावी लागेल, म्हणजे मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत निकाल अपेक्षित आहेत. आता एक असा विषय जो बऱ्याच जणांच्या मनात गोंधळ निर्माण करतो, तो म्हणजे नॉर्मलायझेशन. हे नेमकं काय आहे आणि याचा गुणांवर कसा परिणाम होतो? चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये वेगवेगळे पेपर आले. कुणाचा पेपर सोपा होता तर कुणाचा खूप कठीण. अशा वेळी कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून नॉर्मलायझेशन वापरलं जातं. या प्रक्रियेमुळे सगळ्या शिफ्टची काठिण्य पातळी एका समान स्तरावर आणली जाते आणि याचा परिणाम थेट गुणांवर दिसतो. बघा, जर पेपरची शिफ्ट खूप कठीण असेल तर अंतिम गुणांमध्ये चक्क 10 ते 25 गुणांची वाढसुद्धा होऊ शकते. आणि याच्या उलट जर शिफ्ट खूपच सोपी असेल तर अंतिम गुणांमध्ये थोडी घट होण्याची शक्यता असते. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न. अनेक हुशार उमेदवारांची निवड एकापेक्षा जास्त पदांसाठी होते. अशा परिस्थितीत नेमकं काय करायचं? चला त्याची अधिकृत प्रक्रिया काय आहे ते समजून घेऊ. ही प्रक्रिया अगदी सरळ आणि सोपी आहे. कागदपत्र पडताळणीसाठी सर्व निवडलेल्या पदांकरिता हजर राहायचं. तिथे पसंतीचं एक पद निवडण्याचा पर्याय दिला जाईल. एकदा का एक पद निवडलं की बाकीची पदं आपोआप रिक्त होतात आणि ती थेट प्रतीक्षा यादीतील म्हणजेच वेटिंग लिस्टमधील उमेदवारांना दिली जातात. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित व्हिडिओ आणि माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम दिवसरात्र मेहनत घेत असते. जर आपल्याला आमचं काम उपयुक्त, अर्थपूर्ण आणि मूल्यवान वाटत असेल तर या UPI QR कोडद्वारे मनापासून छोटीशी मदत करून आपण आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. आता आपण त्या उमेदवारांसाठी बोलूया जे नवीन जाहिरातींची वाट पाहत आहेत. नवीन पदभरतीची काही शक्यता आहे का? चला पाहूया. तर मिळालेल्या माहितीनुसार आणि सूत्रांनुसार याच महिन्याच्या म्हणजे फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत काही नवीन GMC जाहिराती येण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही केवळ एक शक्यता आहे, कोणतीही अधिकृत घोषणा किंवा हमी नाही. चला तर मग आत्तापर्यंत आपण जी काही माहिती घेतली त्या सगळ्या महत्त्वाच्या तारखा आणि पुढचे टप्पे एकाच ठिकाणी पाहूया, म्हणजे संपूर्ण प्रक्रियेचं एक स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभा राहील. ही टाईमलाईन बघा. येणारे काही आठवडे आणि महिने किती महत्त्वाचे आहेत हे यावरून स्पष्ट होत आहे. फेब्रुवारी अखेरीस सांगलीचा निकाल, पुढच्या आठवड्यात मुंबईची जॉईनिंग, मार्चमध्ये पुणे सोलापूरचे निकाल आणि मग एप्रिल-मेपर्यंत संभाजीनगरची प्रतीक्षा यादी, म्हणजे सगळी प्रक्रिया आता वेगाने पुढे सरकणार आहे. तर मित्रांनो, ही होती GMC भरती प्रक्रियेबद्दलची आजपर्यंतची सगळी महत्त्वाची आणि सविस्तर माहिती. आता फक्त निकालाची वाट बघत न बसता पुढच्या टप्प्याच्या तयारीला लागणं महत्त्वाचं आहे. मग ते जॉईनिंग असो, कागदपत्रांची जमाजमाव असो किंवा प्रतीक्षा यादीवर लक्ष ठेवणं असो, सर्वांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
जर DMER बद्दल आणखी जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.